आणि सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। नीट पेपर फुटीमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या देशभरामध्ये सुरू आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता मुंबईत देखील पोहोचली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कात ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलंय। याला युवकांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला। मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती। यावेळी उद्धव ठाकरे यांनी उत्तर न देणारं सरकार बदलण्याचा हा लढा आहे। अण्णा हजारेंना कुणी असं उचललं नव्हतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे। आणि मी नेतृत्व करायला आलेलो नाही, तुम्ही सर्वांनी आता नेते व्हा सांगण्यासाठी आलेलो आहे। फक्त मला एक तुमच्याकडनं वचन पाहिजे की आज दिसते ती जाग आहे, आज दिसणारी आग आहे, हे सरकार बदलेपर्यंत टिकणार की नाही टिकणार? म्हणजे ही आग टिकली पाहिजे, सरकार टिकता कामा नये। या आगीमध्ये सरकार जाळून भस्म झालं पाहिजे, तर या उठावाला अर्थ आहे। पण अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते, लक्षात आहे तुमच्या? काय प्रसिद्धी मिळाली होती, काय प्रसिद्धी मिळाली होती, जणू काय संपूर्ण जग तिकडे एकवटलं होतं। पण त्यावेळेला अण्णांना कोणी देशद्रोही नव्हतं म्हटलं, अण्णांना कोणी चीनचा हेर किंवा हस्तक नव्हतं म्हटलं। अण्णा काय बोलतायत हे विचारण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने 4-5व्या दिवशी त्यांचा माणूस पाठवला होता, विलासराव देशमुखांना पाठवलं होतं। मग ही माणुसकी आज मोदी सरकारमध्ये का नाहीये? आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते ना। अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं। जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं, भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो। दरम्यान ठाकरेंच्या या आंदोलनावरून मंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे। काय म्हणालेत उदय सामंत पाहूया। दिल्लीला पाठिंबा कुठं? मुंबईत ना पण आंदोलन दिल्लीत आणि पाठिंबा मुंबईत ना, तर मुंबईत ना थोडा मोठा पाठिंबा आहे। ठीक आहे, ह्याच्यातनच कळलं ना, आंदोलन दिल्लीला, पाठिंबा इकडून। आणि बरं किती दिवसानंतर, किती 22-25 दिवस झाले असतील ना, 22-25 दिवस झाले।